आपल्या देशामध्ये जर समजा एखाद्या सेलिब्रिटीनं दुसऱ्या जातीच्या किंवा दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीबरोबर लग्न केलं, प्रेम केलं किंवा अफेअर केलं किंवा लफडं केलं किंवा आणखी काही केलं तरी त्याच्याबद्दल कोणालाही काहीही आक्षेप नसतो। किंवा एखादा राजकारणी आहे, त्या राजकारणी दुसऱ्या जातीच्या लोकांना शिव्या देतो, दुसऱ्या जातीला नावं ठेवतो, धर्माला नावं ठेवतो आणि या गोष्टीचं तो राजकारण करतो। पण याच राजकीय पुढाऱ्याच्या घरामध्ये ज्या जातीला धर्माला हा शिव्या देतो त्यांचीच सून असते, त्याच धर्माची त्याच जातीची सून असते किंवा जावई घरामध्ये येतो, पण याही गोष्टीला कुणीही आक्षेप घेत नाही। पण समजा हीच गोष्ट सर्वसामान्य लोकांनी केली तर मात्र इज्जत जाते, बदनामी होते, आबरू जाते आणि याच्यातून रक्तरंजित अशा पद्धतीच्या घटना घडतायत। आणि त्याच पद्धतीची हैदराबाद या ठिकाणी घडलेली घटना आता आपल्याला पाहायची आहे। हैदराबाद या ठिकाणी सरूर नगर आहे आणि त्या ठिकाणचं तहसील कार्यालय आहे आणि त्या भागातून एक पती आणि पत्नी दुचाकीवरून चाललेले होते। आता त्यांचा काही तरुण पाठलाग करत होते। आता ती पत्नी जी आहे पाठीमागं बसलेली, तिनं हे बघितलं की तिचे भाऊ त्यांच्या मागावरती आहेत। मग तिनं नवऱ्याला सांगितलं आणि नवऱ्यानं सुद्धा गाडी जोरात पळवायला सुरुवात केली। आता पाठलाग करणारे हे आपल्यावरती हल्ला करणार आहे याची पूर्ण जाणीव या दोघांनाही होती आणि तसंच घडलं। त्या पाठलाग करणाऱ्या तरुणांनी या पती पत्नीला गाठलं आणि पतीला मारहाण करायला सुरुवात केली। त्या पतीला खाली पाडलेला आहे आणि एक जण त्याच्यावरती लोखंडी रॉडनं वार करतो आहे आणि दुसरा जो आहे तो चाकून त्याला मारण्याचा प्रयत्न करतो आहे। रक्तांच्या चिळकंड्या त्या ठिकाणी उडायला लागलेल्या आहेत आणि तो तरुण हा आगतिक होऊन खाली पडलेला आहे, जखमी झालेला आहे, विवळतो आहे, ओरडतो आहे आणि त्याची बायको मात्र या मारेकऱ्यांच्या हातापाया पडते आहे, गडगडते आहे आणि मोठमोठ्याने ओरडते आहे। लोकांनाही ती आळवते आहे की वाचवा वाचवा म्हणून, पण कोणीही वाचवायला पुढे येत नाही आहे आणि मारेकऱ्यांकडे नवऱ्याच्या जीवाची भीक ती बाई मागते आहे। पण ते नराधम त्या पतीवरती अजूनच जोरजोराने वार करतायत। त्या पतीचं डोकं फुटलेलं आहे, त्याच्या शरीराची संपूर्ण चाळण त्या ठिकाणी झाली आहे, रक्ताचा सडा त्या ठिकाणी त्या भागामध्ये पडलेला आहे आणि आजूबाजूचे लोक व्हिडिओ काढत होते, फोटो काढत होते आणि हा सगळा रक्तरंजित तमाशा पाहत होते। आणि जोपर्यंत त्याचा जीव जात नाही तोपर्यंत त्याच्यावरती म्हणजे त्या पतीवरती वार सुरू होते। अखेर शेवटी त्याचा मृत्यू झाला आणि मारेकरी त्या ठिकाणावरून फरार झाले। काही वेळातच त्या ठिकाणी पोलीस आले आणि आजूबाजूची लोकही जवळ आली आणि आता या ठिकाणी उरला होता त्या बायकोचा फक्त आक्रोश, रक्ताचा चिखल आणि नवऱ्याच्या निष्प्राण देहाची झालेली लक्तरं, त्याच्या झालेल्या चिंध्या चिंध्या चिंध्या। आता हा सगळा प्रकार घडला, त्याच्यानंतर आता लोक पुढे यायला लागली, यांना न्याय मिळाला पाहिजे, आरोपींना शिक्षा झाली पाहिजे। म्हणजे दशक्रिया विधीला जमणाऱ्या कावळ्यांची जशी कावकाव सुरू होते त्या पद्धतीनं हे लोकांची कावकाव सुरू झाली। पण याच्यातला एकही कावळा जिवंतपणे या लोकांच्या मदतीला आला नाही, अडचणीमध्ये धावून आला नाही आणि समोर लोक मारहाण करत असताना, ती बाई गुराप्रमाणे ओरडत असताना, रडत असताना कोणत्याही कावळ्यानं साधं कावसुद्धा केलेलं नव्हतं। आता ही जी कहाणी आहे ती कहाणी आहे एका प्रेमाची, द्वेषाची, रागाची, फायद्याची, तोट्याची, स्वार्थाची, निस्वार्थाची। ही कहाणी आहे नागाराजू आणि त्याच्या प्रियसीची। तर रंगारेड्डी नावाचा जिल्हा आहे, त्या ठिकाणी मरपल्ली नावाचं ठिकाण आहे आणि या भागामध्ये राहणारा नागराजू हा साधारणपणे 25 वर्षाचा तरुण आहे। आता घरची परिस्थिती जी आहे ती सर्वसामान्य आहे आणि त्यामुळे या परिस्थितीतून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला शिक्षणावरती भर दिला पाहिजे आणि म्हणून त्याचं शिक्षण चाललेलं होतं। शिक्षणामध्ये तो हुशार होता, त्यानं त्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर मलकपेट नावाचा जो भाग आहे त्या भागामध्ये एका कारच्या शोरूममध्ये हा सेल्समन म्हणून काम करायला लागला। आता एका बाजूला त्याची चांगली नोकरी होती, चांगला पैसा मिळत होता, चांगलं काम होतं आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या जीवनामध्ये एक मुलगी आलेली होती, तिचं नाव होतं सुलताना। आता ही जी मुलगी आहे ती मुलगी जवळचंच घाणापूर नावाचं गाव होतं, या गावामध्ये राहणारी होती। सुलताना आणि नागराजू हे एकमेकांना पाठीमागच्या जवळजवळ 11 वर्षापासून ओळखत होते। यांच्यामध्ये म्हणजे शाळेमध्ये असल्यापासून ते एकमेकांना ओळखत होते, कॉलेजमध्ये एकमेकांच्या बरोबर ते गेलेले, तिथेही एकमेकांना ओळखत होते आणि एकदम चांगली अशी त्यांची मैत्री होती। सुखदुःखाच्या गोष्टी ते एकमेकांना शेअर करायचे, याच्यामधून त्यांची जवळीक वाढत होती आणि जवळीक वाढता वाढता यांची मैत्री जी आहे त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं। नकळत दोघं एकमेकांच्या प्रेमामध्ये पडले, एकत्र जगण्याचं आणि एकत्र मरण्याच्या शपथा त्यांनी घेतल्या, आणाभाका त्यांनी घेतल्या आणि आता यांनी ठरवलं, म्हणजे आता लग्नाचं वय झालेलं होतं त्यांचं आणि त्यामुळे यांनी ठरवलं की आता आपण लग्न करायचं।
कारण हिचं 22-23 वय झालं तर त्याचं 25-26 वय झालेलं होतं. आता लग्न करायला काय हरकत नव्हती. पण यांच्या लग्नामध्ये सगळ्यात मोठी अडचण होती ती म्हणजे या दोघांचेही धर्म वेगवेगळे होते. आणि या ठिकाणी अशी व्यवस्था आहे की एकाच धर्माच्या जातीतील वेगवेगळ्या पोटजातीमध्ये जरी लग्न झालं तरी पण लोक एकमेकांना मारायला कमी करत नाहीत. म्हणजे त्याच धर्मामध्ये त्याच जातीमध्ये फक्त पोट जात वेगळी आहे तरीसुद्धा मारामारी हाणामारी होते. आणि या ठिकाणी तर या दोघांचाही धर्म वेगळा होता आणि त्यामुळे हे लग्न होणार कसं. आता मग या दोघांनी विचार केला आता काही केलं तरी आपल्याला लग्न तर करायचं आहे. मग यांनी आपापल्या घरच्यांना समजून सांगूया आणि आपले घरचे ऐकतील अशी यांची भाबडी अपेक्षा होती. आणि त्याप्रमाणे हा जो मुलगा आहे नागराजू, या नागराजूनं आपल्या घरी सांगितलं. आता घरी सांगितल्यानंतर आपल्या घरामध्ये दुसऱ्या धर्माची मुलगी येणार आहे हे ऐकल्यानंतर त्या आईवडील म्हणजे जे कोणी घरात मंडळी असतील त्या मंडळींनी नागराजूला विरोध केला आहे, त्याच्या लग्नाला विरोध केलेला आहे. आता हीच गोष्ट सुलतानानं केली आणि तिनं आपल्या घरी सांगितलं. आता सुलतानाची म्हणजे घरी वडील नव्हते तिचे आई होती आणि 2 भाऊ होते. आता भाऊ थोडेसे मारहाण करणारे कडक स्वभावाचे होते. त्यामुळे हिनं काय केलं आपल्या आईला सांगितलं ह्यांचं जे प्रेम प्रकरण आहे मला त्याच्याबरोबर लग्न करायचं वगैरे. आता मग नंतर आई म्हटले की बाबा हे सगळं त्या पोरांना तर विचारावं लागेल. त्यामुळे मग आईनं हे सगळं मुलांच्या कानावरती घेतलं. आता दोन्ही मुलांनी ह्या सुलतानाच्या या गोष्टीला विरोध केला आहे आणि फक्त विरोध केला आहे असं नाही तर काही दिवस तिला घरामध्ये डांबून ठेवलं, तिला मारहाणसुद्धा केलेली आहे. आता या सगळ्या गोष्टीला काही दिवस गेले, काही महिने गेलेले आहेत आणि ह्या दोघांनाही समजून चुकलं की आपल्या घरचे काहीही झालं तरी आपल्या लग्नाला परवानगी देणार नाहीत. आणि यावेळेस मग यांनी ठरवलं, म्हटलं की आता आपल्याला पळून जाण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि यावेळी आता सुलतानाला अशी भीती होती की आपण जर समजा पळून गेलो तर माझ्या घरचे जे आहेत ते घरचे आपल्या जीवावरती उठतील, आपल्याला त्रास देतील, आपल्याला छळण्याचा प्रयत्न करतील. त्यावेळेस मग हा पती म्हणजे हा नागराजून जो आहे त्यानं तिला समजून सांगितलं कसं असतं घरची मंडळी जी आहेत त्यांचा राग फक्त काही काळासाठी असेल, त्याच्यानंतर हे सगळी मंडळी विसरून जातील आणि सगळं काही सुरळीत होईल, अत्यंत आनंदाने सुखाने आपला संसार होईल. आणि यानंतर 31 जानेवारी 2022च्या आसपास यांनी आपापली घरं सोडली आणि लाल दरवाजाचा जो भाग म्हणजे लाल दरवाजा हा एक भाग आहे तर त्या भागामध्ये आर्य समाज यांचं मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये यांनी लग्न केलं. आणि यावेळेस मग सुलतानाचं नाव जे आहे ते पल्लवी असं ठेवण्यात आलेलं होतं. आणि दोघांनी आता लग्न केलेलं आहे. आणि इकडं सुलतानाच्या घरी भावंडांना ही बातमी कळलेली आहे, आपली बहीण पळून गेली आणि तिनं लग्न केलेलं आहे. आणि त्यावेळेस मग हे दोनही भाऊ वैतागलेत. आता त्याच्यामधला एक होता सय्यद मोबिन अहमद आणि दुसरा होता मोहम्मद मसूद अहमद. आता हे दोघंही प्रचंड रागावलेले होते आणि आता ते नागराजूवरती हल्ला करणार होते. ती लोक त्याला मारण्याची संधी शोधत होते. आता ही गोष्ट नागराजू आणि त्याची आता झालेली बायको म्हणजे पल्लवी या पती पत्नींना समजली. आणि त्यानंतर आता करायचं काय म्हटलं, इथं जर आपण राहिलो तर मात्र हे आपला जीव घेतील, आपल्याला मारून टाकतील. आणि त्यामुळे मग हे दोघंही पती पत्नी लग्न झाल्यानंतर विशाखापट्टणम या ठिकाणी गेले आणि या ठिकाणी काही महिने राहिले. आता त्यांना असं वाटलं चला आता आपण इतक्या दिवस इकडं राहिलेलो आहोत त्यामुळे आता तिकडं हैदराबादमध्ये वातावरण शांत झालं असेल वगैरे वगैरे असं त्यांना वाटलं. आणि ते त्या ठिकाणावरून काही दिवसापूर्वीच सरूर नगर या भागामध्ये आले आणि पांजा अनिल कुमार कॉलनी आहे त्या भागामध्ये राहायला लागले. काही दिवसच झाले होते राहून की ही बातमी पल्लवीच्या भावांना समजली आणि ते दोघंही भाऊ यांच्या पाळतीवरती राहायला लागले. आणि 4 मे 2022ला संध्याकाळच्या वेळी हे जे पती पत्नी आहेत ते काहीतरी कामानिमित्त त्यांच्या टू व्हीलरवरती घराच्या बाहेर पडलेले होते. रात्रीच्या साधारण 9च्या आसपास ते घराच्याकडे येत होते आणि घराकडे येत असतानाच हे जे भाऊ होते त्या भावांचा पाठलाग ऑलरेडी चाललेला होता. त्यांनी पाठलाग केला आणि या मुलीवरती म्हणजे या पती पत्नीवरती त्यांनी हल्ला केला आणि याच्यामध्ये नागराजूची हत्या करण्यात आली. आणि त्याच्यानंतर हे जे मारेकरी आहेत ते मारेकरी फरार झालेले आहेत. आता या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी जे आहेत त्यांना पकडण्यात आलेलं होतं आणि हा सगळा हत्येचा थरार लोकांनी कॅमेऱ्यामध्ये कैद केलेला होता. अशा प्रकारे हे सगळं प्रकरण घडलेलं होतं. आता यातून कोणाला काय मिळालं, एवढं सगळं घडलं, मारहाण झाली, पळून गेले, मारहाण झाली, लग्न सगळं झालं, यातनं कोणाला काय मिळालं बघा. आता ती जी मुलगी होती ती मुलगी काहीतरी साधारण 1-3-4 महिन्यामध्ये विधवा झाली.
तिचे दोन्ही भाऊ हे खुनी बनले आणि तिच्या घरामध्ये जी म्हातारी आई आहे ती आई एकटीच आता पाठीमागं उरलेली आहे. आता हा जो मुलगा आहे, हा जो तरुण आहे, त्याचं काय झालं तर तो सुद्धा घरी एकुलता एक होता, तो घरच्यांचा आधार होता, पण त्याची हत्या झाली, त्याचाही संसार उद्ध्वस्त झाला आणि त्याच्या घरच्यांचा पण आधार गेलेला आहे. या सगळ्यातनं तात्पर्य काय आहे तर या घटनेमधून जो नवा संसार सुरू झालेला होता तो संपला, ज्यांचा जुना संसार होता तोही संपला. म्हणजे याच्यामधून कोणाला काय मिळालं, फक्त उद्ध्वस्त आणि बर्बादी याच गोष्टी याच्यामधून घडल्या. आणि अशा पद्धतीच्या घटना ह्या आजपर्यंत आपण किती ऐकलेल्या असतील, म्हणजे अशा अजून किती घटना घडणार आहेत, किती अशा पद्धतीच्या हत्या होणार आहेत, किती संसार याच्यामध्ये संपणार आहेत. आणि ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की मेल्यावरती कावळं बनून धर्माच्या नावानं पिंड खाण्यापेक्षा जिवंतपणी माणूस बनून माणसाप्रमाणे जर वागलं तर मला वाटतं की अशा पद्धतीच्या घटना घडणार नाहीत. आता याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.